नमस्कार, योगिनीज ब्युटिफुल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणाला श्रीमान भागोजी शेठ कीर ज्यांनी मरीन ड्राईव्ह बांधला आहे आणि दादरची स्मशानभूमी दान दिलेली आहे, तर असे हे जे मराठी माणूस आहेत त्यांच्याविषयीची माहिती जी सगळ्यांनाच असेल असं नाही आहे, तर ती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणा सर्वांपर्यंत पोहोचवणार आहे। तर त्यासाठी ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे, ऐकायचा आहे। चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरायचं नाही आहे। तर चला सुरुवात करते मी। मरीन ड्राईव्ह बांधणारा आणि दादरची स्मशानभूमी दान देणारा हा मराठी माणूस तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला विचारलं की मुंबईची शान असलेला मरीन ड्राईव्ह कोणी बांधला, तर अनेकांना उत्तर माहीत नसेल। पण स्वतःच्या खिशातले लाखो रुपये खर्चून मुंबईसाठी मरीन ड्राईव्ह बांधणारा आणि दादरमध्ये स्मशानभूमीसाठी तब्बल 5 एकर जागा दान देणारा एक महान मराठी माणूस होता। ते आहेत श्रीमान भागोजी शेठ कीर। रत्नागिरीतल्या एका अत्यंत गरीब भंडारी कुटुंबात जन्मलेल्या या सुपुत्राने स्वतःच्या जिद्दीवर मुंबईत साम्राज्य उभं केलं। आज दादरमध्ये ज्या जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चैत्यभूमी आणि सावरकर स्मारक डौलाने उभं आहे, ती 5 ते 6 एकर जागा भागोजी शेठ कीर यांनी स्वतःच्या पैशाने विकत घेऊन स्मशानभूमीसाठी दान केली होती। इतकेच नाही तर मरीन ड्राईव्हची समुद्राचे पाणी अडवणारी भिंत, मुंबई सेंट्रल स्टेशन आणि ब्रेबॉर्न स्टेडियम या मुंबईच्या ऐतिहासिक वास्तूंचे बांधकाम त्यांनी शापूरजी पालनजी यांच्यासोबत भागीदारीत केले। नुसता पैसाच नाही तर समाज सुधारणेतही ते पुढे होते। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्वतःच्या खर्चाने रत्नागिरीत देशातले पहिले पतितपावन मंदिर बांधले आणि सर्व जाती धर्मांसाठी खुले करून अस्पृश्यता निवारणाचा मोठा लढा उभारला। ज्या माणसाने मुंबईच्या जडणघडणीसाठी आपली संपत्ती पणाला लावली, त्यांचं साधं एक भव्य स्मारक आज मुंबईत नाही, हे आपलं दुर्दैव आहे। हा इतिहास इथवरच थांबता कामा नये। हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा आणि भागोजी शेठ कीर यांच्याबद्दल प्रत्येक मराठी माणसाला अभिमानाने सांगा। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल, बघितल्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन्ससाठी बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। तर सर्व रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की श्रीमान भागोजी शेठ कीर यांच्याबद्दलची जी ही माहिती आहे ती प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। धन्यवाद।